कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे। देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार, असा सवाल राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आलाय, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। अहो मला माहितीये, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं, ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी, आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो, त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ। आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। तर मनसेला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात राज ठाकरेंनी राजकारण्यांवर तोफ टाकली। राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केलाय आणि वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला। तर 20 दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे, तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू, असा सूचक इशाराही राज ठाकरेंनी दिला। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे, आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत, आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये। 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे। आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकू सुरे कशाला काढू आत्ता मी? फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात, पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत। आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर, हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत। आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार।